हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. गुड. नाऊ जस्ट फोकस ऑन मी. आरवने तिच्या कल्पनांच्या प्रवाहाला वाहू दिला आणि पुढे म्हणाला, तुझे लाईन सांग. एकताने एकही क्षण न दडवता अगदी परफेक्टपणे संवाद म्हटला. डोळे उघड. एकता हसली आणि त्याचे ऐकले. चला, तू अशाच प्रकारे प्रॅक्टिस करत राहा. उद्याचा शो जबरदस्त हिट होईल. एकता हसली आणि अचानक तिच्यात आत्मविश्वास वाढताना तिला जाणवलं. आरवची आयडिया कामाला आली होती. तिचं टेन्शन कमी करण्यासाठी तिला तिच्या कल्पनांच्या जगात पाठवणं गरजेचं आहे हे त्याला माहीत होतं. शो मुंबईतील एका प्रसिद्ध ऑडिटोरियममध्ये होणार होता. महाजाती सदन. एकता ड्रामाच्या ओपनिंग सीनसाठी साडीमध्ये तयार होती. थीम बंगाली पार्श्वभूमीवर आधारित असल्यामुळे पारंपरिक वेशभूषा आवश्यक होती. पडद्यामागून एकताने प्रेक्षकांकडे डोकावलं तेव्हा तिचं हृदय उलट्या उड्या मारू लागलं. ऑडिटोरियम हाऊसफुल होतं हे तिला विश्वास बसत नव्हता. तिची नाटकं प्रसिद्ध होती, पण यावेळी प्रेक्षकांमध्ये भारतीय नाट्यविश्वातील मोठमोठ्या व्यक्ती असतील असं तिने कल्पनाही केली नव्हती. सो रेडी टू बर्न द स्टेज? ओळखीचा आवाज तिच्या कानात फुसफुसला. तिने पाहिलं तर आरव शेरवानीमध्ये तिच्या शेजारी उभा होता. ओपनिंग सीनमध्ये मुंबईतील दुर्गा पूजेच्या मंडपाचं दृश्य होतं, जिथे हिरो हिरोईनची पहिली भेट दाखवायची होती. एकता, चेअरअप. बाहेर पाऊस पडतोय. ड्रामासाठी अगदी परफेक्ट वातावरण. पाऊस? एकता हसली. ज्या रात्री त्याने त्यांची भेट लिहिली होती त्या रात्रीही असाच पाऊस पडत होता. हा माणूस प्रत्येक गोष्टीत बरोबरच कसा? खरोखरच ड्रामासाठी उत्तम वातावरण होतं. 5 minutes टू गो. टेक युअर पोझिशन्स. इराने इशारा केला. आता मागे वळणं शक्य नव्हतं. शो टाईम होता. एकदाने खोल श्वास घेतला आणि आरव व इतरांना शुभेच्छा दिल्या. आरवने तिच्या गालावर किस केला आणि म्हणाला, रिमेंबर, फोकस ओनली ऑन मी. ड्रामा क्लायमॅक्सला पोहोचत होता, जिथे हिरोला गँगस्टर मारणार आणि तो हिरोईनसाठी प्रेमाची कबुली देणार होता. सुरुवातीपासून एकताने एकही संवाद चुकवला नव्हता हे त्याच्या लक्षात आलं. ती अप्रतिम अभिनय करत होती आणि त्यामुळे आरवचं हृदय धडधडू लागलं. रोज तो या छोट्या पक्षाला नव्या नजरेने पाहू लागला होता. ती अशी मुलगी होती जिला प्रेम दिलं पाहिजे, फ्लर्ट नाही. पण तिला त्या निस्वार्थ प्रेमाच्या जगात नेण्यासाठी तो योग्य व्यक्ती होता का? आरव, तू नेक्स्ट. राघवचा आवाज त्याला वास्तवात परत आणतो. त्याने सुस्कारा टाकला आणि सेंटर स्टेजकडे गेला. सीन सुरू झाला. गँगस्टरला मारून स्वतः रक्तात निथळत तो पडला असताना एकता धावत स्टेजवर आली. एकता त्याच्या मांडीवर त्याचं डोकं घेत आरवला वाटलं होतं तो नक्की प्रेमाची स्पेशल लाईन विसरणार. पण नाही. तिने त्याच्या डोळ्यात पाहताच प्रत्येक शब्द आपोआप त्याच्या ओठांतून बाहेर आला. एकताने तिचा संवाद म्हटला आणि जे पुढे घडलं ते पूर्णपणे स्क्रिप्टच्या बाहेर गेलं. तिने जग विसरलं. जसं आरवने सांगितलं होतं, तिने फक्त त्याच्यावरच फोकस केला आणि क्षणाचाही विचार न करता त्याला अतूट इच्छेने किस केला. आरवनेही तिच्या किसला प्रतिसाद दिला. इरा आणि राघव रोमॅन्टिक म्युझिक लावायचंच विसरले. आस्था गोंधळली आणि पटकन तिचा आयपॉड साऊंड सिस्टीमला कनेक्ट केलं, पण रोमॅन्टिक ट्यूनऐवजी आशिकी 2 मधलं गाणं मिलने है मुझसे आई प्ले झालं. आरव आणि एकता किस करतच राहिले. ऑडिटोरियम टाळ्यांच्या आवाजाने दणाणलं आणि पडदा खाली आला. किस तोडताच ते एकमेकांकडेच पाहत राहिले. आरव, मी. स्टॉप इट यू टू. पडदा उघडणार आहे आता अंतिम नमस्कारासाठी, तर उठा. श्रुतीने दोघांना वास्तवात परत आणलं. सगळे परफॉर्मन्स स्टेजवर आले. कृष्णाने एक एक करून ओळख करून दिली. लास्ट बट नॉट द लिस्ट, लेडीज अँड जेंटलमॅन, पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द ब्युटिफुल रायटर ऑफ फॉर एव्हर मोर, एकता सिन्हा रॉय. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला. एकताने आरवकडे पाहिला आणि इतक्या सुंदर नेबरहूड रोमांसचा अनुभव दिल्याबद्दल देवाचे आभार मानले. कृष्णा सरांचे आधीचे शब्द तिच्या मनात घुमले. एक दिवस माझ्या मुली तू या स्टेजवर असशील आणि जेव्हा तू परफॉर्म करशील तेव्हा तुला कळेल की तू लिहिलेले संवाद त्यांच्या अर्थापेक्षा खूप खोल अर्थ बाळगतात. आणि जेव्हा तू ते संवाद त्याच भावनेने स्टेजवर बोलशील ज्याने तू ते लिहिलेत, तेव्हा तुला कळेल की तू प्रेमात पडली आहेस. आणि त्या क्षणी एकताला समजलं की आरवच तो राजकुमार होता ज्याची ती वाट पाहत होती. फक्त फरक एवढाच होता की आरव तिच्या कल्पनेतील प्रिन्स चार्मिक नव्हता. तो त्यापेक्षा खूपच चांगला होता. तो होता शायनिंग आर्मरमधला नाईट, जो संकटात सापडलेल्या मुलीला वाचवतो. अगदी जसं त्याने तिला या गोंधळातून बाहेर काढलं होतं. एकताने तिची सगळी कुंपणं सोडली आणि जाणवलं की ती मनापासून वेड्यासारखी खोलवर त्या शेजारी राहणाऱ्या दुष्टाच्या प्रेमात पडली होती. एकता ड्रेस बदलून ग्रीन रूममधून बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की आरव आणि कृष्णा एका वयस्कर माणसासोबत उभे होते. इथंच होतीस एकता? बेट, हा मिस्टर चौधरी. ते आंतरराष्ट्रीय आयोजक आहेत आणि ते म्हणतात की आतापासून आपला ग्रुप
आंतरराष्ट्रीय शोजमध्ये परफॉर्म करू शकेल आणि त्यांना काही पब्लिशर्सही माहीत आहेत जे फॉरेवर मोअर प्रकाशित करण्यास उत्सुक आहेत. कृष्णा उत्साहाने म्हणाला. कॉंग्रॅच्युलेशन्स एकता, आरवने हसत म्हटलं. मिस सिन्हा रॉय, आम्ही तुमच्यासोबत काम करण्याची वाट पाहू. तोपर्यंत गुड बाय. मिस्टर चौधरींनी तिचा हात हलवला आणि निघून गेले. कृष्णा त्यांना कारपर्यंत सोडायला गेला. सगळं स्वप्नासारखं वाटत होतं आणि कधीही ती वास्तवात जागी होईल असं तिला जाणवत होतं. सो व्हेन आर यू गोइंग टू गिव्ह द पार्टी? एकताने वळून पाहिलं तर ग्रीन रूमच्या दरवाजातून 4 डोकी बाहेर आलेली दिसली. लवकरच, ती म्हणाली. ग्रेट, मग 2 पार्ट्या आहेत. इरा उत्साहात बाहेर आली. 2 पार्ट्या? एकता चकित झाली. हो, आरवने तुला सांगितलं नाही का? राघव हसला. एकताने आरवकडे पाहिलं पण तो सुद्धा गोंधळलेला होता. अरे आरव, तुला तो $1 मिलियन डील मिळाला आहे आणि तू एका महिन्यासाठी लंडनला जाणार आहेस दुसरा डील फायनल करायला. आजच्या मॅगझिनमध्ये सगळं छापलं आहे. त्यामुळे 2 पार्ट्या होणं योग्यच. गौरव इतरांपेक्षा जास्त उत्साहित झाला होता. पण एकता गोंधळली. कसला डील? आणि आरव लंडनला जाणार म्हणजे काय? तो नुकताच सिंगापूरहून परत आला होता. मग त्याने तिला हे का सांगितलं नव्हतं? ही चर्चा उद्या करूया. मी थोडा थकलो आहे. एकता, तू माझ्यासोबत येतेस ना? आरव म्हणाला. एकताने मान हलवली आणि त्याच्या कारकडे गेली. शिट, कारची किल्ली ग्रीन रूममध्ये विसरलो. तू इथेच थांब, मी लगेच येतो, असं म्हणत आरव धावत पुन्हा ऑडिटोरियममध्ये शिरला. आरवला ग्रीन रूमच्या बाहेर तिचे सहकारी दिसले. आरव, मला वाटलं तू एकताला सोडायला गेलास, आस्ताने विचारलं. ती बाहेर वाट पाहतेय. मी तुम्हा सगळ्यांना एक प्लॅन सांगायला परत आलो. कसला प्लॅन? राघवने विचारलं. मी एकतासाठी पार्टी ठेवायची आहे, त्या क्लबमध्ये जिथे मी तिच्यासोबत पहिल्यांदा डान्स केला होता. ओहो, किती राजकुमारासारखा जेस्टर. इराने डोळा मारला. जे वाटतं ते माना. रोमॅन्टिक वेलमधील तुमचे सगळे फ्रेंड्सला बोलवा. फक्त लक्षात ठेवा, ही सरप्राईज पार्टी आहे. येस सर, त्यांनी सलामी दिली. आरव हसला आणि मनात म्हणाला. एकता सिन्हा रॉय, तुला रोमांस हवा आहे ना? तर मी तुला रोमांसच देतो. पावसामुळे थंडी वाढली होती आणि थंड वाऱ्याने एकता शहारली. आरव इतका उशीर का करत होता याचा विचार ती करत होती. अचानक तिच्या डाव्या बाजूने टाळ्यांचा आवाज आला. ती वळली आणि अनिकेत रागीट चेहऱ्यासह उभा होता. एकता सिन्हा रॉय स्ट्राईक्स अगेन. सलग 13वे हिट शो. छोटी कथानकं पण मोठा प्रतिसाद. माइंड ब्लोईंग. तो पुन्हा टाळ्या वाजवू लागला आणि एकताला जाणवलं की तो दारू पिलेला होता. एकताने निघण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचा मार्ग अडवला. लकी बिच, एका श्रीमंत मुलासोबत झोपून तुला हे सगळं यश मिळालंय. तुला खाली आणण्यासाठी मी सगळं केलं. तुझे लीड ॲक्टर शेवटच्या क्षणी सोडून जातील असंही करून पाहिलं. म्हणजे तू होतास. मला आधीच समजायला हवं होतं. पण मी विसरलो की आता तू एका श्रीमंत माणसाच्या पलंगावर जागा घेतेस ज्याच्यात गेम पलटवण्याची ताकद आहे. स्लट, तू माझ्याकडचं सगळं हिरावून घेतलंस. अनिकेत, चूप राहा. हद्दच ओलांडतोयस. एकताचा राग वाढला. मी हद्द ओलांडतोय? अनिकेतने तिच्या हातांवर पकड घट्ट केली. हद्द तू ओलांडलीस बीच. आठवतंय कसं तू माझ्या हातातून सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलास? मी काय केलं? नुसतं रिलेशनशिपचं नाटक. त्या नाटकाने माझं हृदयच तोडलंस अनिकेत. माझी स्वप्नच मोडलीस. एकता त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. तुझ्या त्या मूर्ख अवास्तव स्वप्नांना जाऊ दे. आणि हृदय? स्लट्सना हृदय नसतं. तुला सेक्स पाहिजे होता तर थेट सांगितलं असतंच. तो कॅसाव्होना तुला जे देतोय ते मीही दिलं असतं. अनिकेतचे शब्द अजून मनावर वार करतील तोच एकताने पाहिलं की तो रस्त्यावर कोसळला. आरवने त्याच्या चेहऱ्यावर घुसा मारला होता. आरवने त्याची कॉलर पकडली आणि एकताला जाणवलं की त्याचा राग अनिकेतच्या आत्म्यालाही छेदत होता. तू पुन्हा तिच्या आसपास दिसलास तर स्वतःचा चेहरा ओळखू शकणार नाहीस. आणि तिचं करिअर बुडवायचा प्रयत्न केला तसंच मी तुझं करिअर उद्ध्वस्त करून टाकेन. आरवने एकताचा हात पकडला आणि तिला कारमध्ये बसवून तिथून निघून गेला. त्या हरामखोराच्या बोलण्याने दुखावू नकोस. तू तशी अजिबात नाहीस हे तुला माहीत आहे. आरव रस्त्यावरून नजर न हटवता म्हणाला. मला माहीत आहे. मी दुखावले नाही आहे. मी तुझ्यावर फोकस करते जसं तू सांगितलंस, एकता म्हणाली. अनिकेतचे शब्द आरवने तिच्या मनाभोवती तयार केलेल्या स्पेशल कवचाला तडा देऊ शकले नाहीत. अनिकेतसोबत झालेलं सगळं तिच्यासाठी एक धडा होता. आरव हसला आणि त्याला जाणवलं की एकता आधी त्या आधीच्या कमजोर चिमणीसारखी उरली नव्हती. ते शेजारी पोहोचले. त्यांच्या सगळ्या पालकांनी एकताचे अभिनंदन केले. नंतर ती हसत हसत तिच्या खोलीत गेली. तिला पुन्हा एकदा तिच्या परिकथांच्या जगात असल्याचा भास झाला.
फक्त यावेळी ते जग खरं खरं वाटत होतं. तिच्या रोमॅन्टिक कादंबऱ्यांवरचा विश्वास पुन्हा दृढ होत गेला. ती पुस्तकांच्या कपाटाकडे गेली, शीर्षके पाहू लागली. नाही, सगळं खोटं नव्हतं. यावेळेस आरव चुकीचा होता आणि ती बरोबर. खऱ्या प्रेमाचं अस्तित्व आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण ती स्वतः होती. ती आरववर प्रेम करत होती. हो, ती त्याच्यावर इतकं प्रेम करत होती की तिने त्याला तिच्या शायनिंग नाईटच्या नव्या स्थानावर बसवलं होतं. आणि आरवचा चेहरा तिच्या मनात स्पष्ट उमटला. एकता दुसऱ्या दिवशी खूप उशिरा उठली होती आणि तिच्या खोलीत टीनाला पाहून किंचाळली. राईज अँड शाईन, स्किपहेड अँड अभिनंदन. टीना हसली. टीना, कधी आलीस? एकताने ब्लँकेट फेकून तिला मिठी मारली. तिला तिची बेस्ट फ्रेंड खूप आठवत होती. आज सकाळी, आणि आता तर दुपार झाली आहे. दोघी हसल्या आणि एकता फ्रेश व्हायला गेली. नंतर त्या त्यांच्या आवडत्या पार्क स्ट्रीटवरील मोकांबो रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेल्या. इरा आणि आस्था देखील आल्या. त्यांनी टीनाला काल रात्रीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कसं एकताने स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन आरवला किस केलं, कसं आस्थाने चुकीचं पण अगदी योग्य गाणं लावलं, कसं एकताला आंतरराष्ट्रीय स्टेजवर परफॉर्म करण्याची आणि फॉरेव्हर मोर प्रकाशित करण्याची संधी मिळाली, आणि शेवटी कसं आरवने अनिकेतला थोपटलं. एकता लाल झाली होती आणि बाकीच्यांनी तिची चेष्टा सुरूच ठेवली. मग आस्थाने शॉपिंगबद्दल विचारलं. एकता खुश असल्याने तिने लगेच मान्य केलं. तिला टीनाला आरवबद्दलचं आपलं प्रेम सांगायचं होतं, पण तिने विचार केला की आधी हे आरवच जाणून घ्यायला पाहिजे. यावेळेस तिने काही सेक्सी गाऊन्स घेण्यासही नकार दिला नाही. म्हणजे आता माझ्या भावाचा इन्फ्लुएन्स दिसतोय, त्याला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न सुरू झाले वाटतं. टीना भुवया उंचावून म्हणाली. तो आधीच इम्प्रेस झालाय. इराने डोळा मारला. प्लीज थांबा आता, एकता त्रस्त होऊन म्हणाली. एकता शॉपिंगमध्ये बिझी होती आणि आरव एका वेगळ्याच तयारीत. त्याने स्वतःच्या आणि एकताच्या मित्रांना तयारीसाठी बोलावलं होतं. एकताच्या यशासाठी आरव आणि टीनाने पार्टी प्लॅन केली होती आणि या जेक्चरमधून आरवला ईशानसोबतच्या त्या बेटचा विचार विसरायचा होता. कदाचित सबकॉन्शियस मनात त्याने ही रिलेशनशिप बेटमुळे सुरू केली असेल, पण नंतर तो तिच्यासोबत राहिला कारण त्याला ती खरंच आवडू लागली होती आणि तिच्याबद्दलच्या भावना निर्माण होत होत्या. त्याने पार्टी टॉक्सिकमध्ये ठेवायचं ठरवलं होतं कारण त्या रात्री या क्लबमुळे त्यांचं आयुष्य बदललं होतं. आरवने तिला कॉल केला. तर गर्ल्स डे आउट मजेदार झाला? हो, खूप फ्रेशिंग वाटलं. आज संध्याकाळी काय करतेस? काही नाही, फ्री आहे. छान, मग टॉक्सिकमध्ये भेटशील? टीनाला घेऊन ये. ठीक आहे, पण टॉक्सिक का? बघशील. बाय. आरव, एकता म्हणाली, पण त्याने कॉल कट केला. एकता तिच्या नवीन टर्कॉईज कलर फ्लोअर लेंथ गाऊनमध्ये तयार झाली. 2 साईज स्लिट्समुळे तिच्या पायांचा बराचसा भाग दिसत होता. बॅककट तिच्या मधोमध असलेल्या क्रीमसारख्या गुडगुडीत पाठीपर्यंत जात होता. तिला थोडं एक्सपोज्ड वाटलं म्हणून केस मोकळे ठेवले. थोडासा मेकअप केला आणि खाली आली. तिने आरवच्या मोठ्या यशाबद्दल त्याच्यासाठी चॉकलेट केक बनवला होता. त्याचबरोबर त्याच्या डोळ्यांच्या रंगाशी जुळणारी कप फिलिंग्सची एक जोडीही घेतली होती. ती दोन्ही वस्तू घेऊन घराबाहेर आली तर टीना गेटसमोर तिची वाट पाहत होती. वा, म्हणूनच माझ्या भावाने त्या रात्री तुझ्यासोबत सेक्स केला. मी मुलगी असते तर त्याला कडक स्पर्धा दिली असती. टीनाने डोळा मारला. तुझी लाज कुठे गेलीये? देवासाठी तू लग्न झालेली आहेस, एकता नाट्यमय टोनमध्ये म्हणाली. हो हो, आता चल. आरवने आधीच 6 वेळा कॉल केला आहे. त्याची अधीरता मला कळते. आणि ते काय धरलंस तू? टीनाने पॅकेटकडे बोट दाखवले. अरे, हा केक आहे, मी त्याच्यासाठी बनवला, आणि एक छोटंसं गिफ्ट. मला कुठेतरी लव पोशनचा वास येतोय. टीना, तो तुझा भाऊ. तुला माहीत आहे तो कसा आहे. म्हणूनच सांगते, या रिलेशनशिपमध्ये फार पुढे जाऊ नकोस, जिथून परत येणं शक्य नाही. टीनाने शांतपणे सांगितलं. मी आधीच त्या पॉईंटपर्यंत पोहोचले. एकता हळू आवाजात म्हणाली. काय म्हणालीस? काही नाही, चल आता. आरव पबच्या मुख्य दारासमोर उभा होता. त्याला आपल्या बहिणीला मारून टाकावंसं वाटत होतं. इतका वेळ कशाला लागला होता त्यांना? त्याने टीनाला वारंवार सांगितलं होतं की एकताला नक्की 4 वाजता घेऊन यावं, पण आता 8:45 झाले होते आणि ते अजूनही आले नव्हते. तो रिसेप्शनकडे जायला निघणार इतक्यात त्याने टीना आणि एकता येताना पाहिल्या. बहिणीला 4 शिव्या देण्याचा विचार त्याच्या डोक्यातून गायब झाला, कारण एकताला पाहून तो थपकून गेला. बिग ब्रदर, ही तुझी मुलगी, एन्जॉय. टीना हसत एकताला त्याच्या हातात ढकलून आत निघून गेली. तो काही क्षण तिला पाहतच राहिला आणि मग तिच्या ओठांवर किस घेतला. आर्यन, एकता पटकन दूर झाली.
सॉरी, पण तुझे ओठ खूप इन्व्हायटिंग आहेत. आरव खांदे उडवून तिला घेऊन टॉक्सिकमध्ये शिरला. पब पूर्ण काळोखात होता. आरवने शिट्टी मारली आणि लाईट्स चमकल्या. सरप्राईज! गर्दी ओरडली. एकताचे डोळे मोठे झाले. रोमॅन्टिक वेलमधले सारे मित्र आणि मध्ये मोठा केक. सगळ्यांनी तिचं आणि आरवचं यशाबद्दल अभिनंदन केलं. आरवने तिला केक कापायला नाईफ दिली आणि तिने त्यालाही सोबत उभं राहायला सांगितलं. मित्रांनी स्ट्रॉबेरी क्रीम त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर लावली. पार्टी जोरात रंगली. आरव एकताबरोबर नाचत होता. तिच्यावर खुलेआम किस करत होता आणि सगळे कौतुक करत होते. राघव आणि गौरवने एकताबरोबर नाचायची मागणी केली. तेव्हा ईशानने आरवला बारकडे ओढलं. ऐक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ईशान चिंताग्रस्त दिसत होता. काय झालं? आरव. इतक्यात टीना आली आणि ईशानच्या मागून त्याच्या मानेला मिठी मारली. येथेच आहेस? तुझं लक्ष आता फक्त माझ्याकडे असावं. एकताला त्याचं लक्ष मिळू दे. आरव हसला. रूम घेऊन जा तुम्ही दोघं. आणि तो एकताला शोधायला निघाला. एकता आस्था आणि श्रुतीसोबत बसली होती. तिचं हसू पाहून त्याच्या छातीत वेदना उठली, पण तो अजूनही आपल्या भावना समजून घेऊ शकत नव्हता. एकता उठून आली आणि त्याच्या गालावर किस केला. थँक्यू आरव. त्याने तिचा हात धरला. चल बाहेर जाऊ. आणि तिला पबच्या बाहेर घेऊन गेला. आरव, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आपण कुठेतरी एकटे जाऊ शकतो का? माझ्याकडे खोली आहे या हॉटेलमध्ये. नंबर सांग, मी येते. का? तू माझ्यासोबतच येणार आहेस? तो तिला उचलून घेत म्हणाला. मला खाली ठेव. आरव, मी मित्रांना गुड बाय म्हणते. तू जा, मी येते. एकता विरोध करू लागली. ठीक आहे, पण उशीर करू नकोस. तो नंबर देऊन रिसेप्शनकडे गेला. एकताने टीनाला फोन करून पार्सल आणायला सांगितलं. टीनाने तिला पार्सल देत म्हटलं, त्याला स्ट्रॉबेरी फ्लेवर वापरायला सांग, तुझा फेवरेट. टीना, पागल, तुझे घाणेरडे विचार स्वतःकडे ठेव. बाय. एकता लाल झाली आणि लॉबीकडे धावली. मागून टीना हसत होती. अरान इंटरनॅशनल हॉटेल खूप मोठं आणि भव्य होतं. आरवची रूम 16व्या मजल्यावरची प्रेसिडेन्शियल सूट होती. एकताने दार ठोठावलं आणि तो उघडलं. देवा, तुला सर्दी नाही होत का? एकता आत शिरली आणि एसीच्या थंडीने थरथरली. त्याने दार लॉक केला आणि तिला मिठीत घेतलं. तिच्या मानेवर किस घेत म्हणाला, नाही, तू आहेस ना गरम ठेवायला. एकता त्याच्याकडे पाहू लागली. हे तू काय धरलं आहेस? त्याने पार्सलकडे पाहत विचारलं. अरे, हे तुझ्यासाठी आहे. तिने पार्सल दिलं. उघड. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि पार्सल उघडलं. तुला कसं कळालं की मला केक आवडतात? आणि तेही चॉकलेट? मी सायकिक आहे, मला सगळं माहीत असतं. एकता ज्योतिषांसारखी ॲक्टिंग करत म्हणाली. खरंच? मग तुला माहीत असेल की माझ्या मनात काय विचार आहेत आणि मी तुला काय करणार आहे? आरवचा टोन भारी झाला. आधी केक खाशील का? एकता ओरडून म्हणाली. हो थांब, मला सुरी शोधू दे. आरवने कॉफी टेबलमधून सुरी काढली. तो सोफ्यावर बसला आणि एकता त्याच्या मांडीवर बसली. तिने केक कापला. त्याने तिच्या हातातून केक चाखला. छान. माझ्या बहिणीच्या भाषेत यम्मी. एकता हसली. त्या छोट्या बॉक्समध्ये काय आहे? आरवने केकच्या शेजारी ठेवलेला काळा बॉक्स पाहिला. त्याने ते उघडलं आणि त्याच्या डोळ्यांच्या रंगाशी जुळणारे सुंदर कफलिंग्स पाहून स्तब्ध झाला. मी तुला तुझ्या यशाबद्दल अभिनंदन करायचं होतं. मला ठाऊक आहे की तू माझ्यासाठी दिलेलं पार्टी इतकं मोठं नाही, पण तरीही मी तुझ्यासाठी हा केक बनवला. आणि जेव्हा मला हे कफलिंग्स दिसले तेव्हा मला वाटलं की ते फक्त तुझ्यावरच छान दिसतील. एकता हळू आवाजात म्हणाली. काही सेकंद आरव तिच्या डोळ्यात बघत राहिला. एकताला वाटलं तो रागावला आहे, पण नाही. आरव फक्त योग्य शब्द शोधत होता. त्याने तिच्या तळहातावर किस केला. एकता, एक गोष्ट लक्षात ठेव. तू मला जे काही देशील ना ते नेहमी खासच असेल, लहान असो वा मोठं. त्याहूनही तू मला आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलंस. काय? तुझा विश्वास. तू माझ्यावर इतका विश्वास ठेवला की तू तुझं व्हर्जिनिटी मला दिलंस, तेही सेक्सी रेड गिफ्ट रॅपमध्ये. आरव हसला आणि एकता लाजली. तुझ्या हातचे केक बनवण्याचे कौशल्य मला माहीत नव्हते. छोट्या पाखराला खूप टॅलेंट आहे हं. एकताने ओठ वाकडे केले आणि रागाने उसासली. जा रे नरकात, सैतान. आणि उठून जायला लागली. आरव हसला आणि तिला परत ओढून आपल्या मांडीवर बसवलं. त्याने तिच्या ओठांवर जोरदार स्मुच घेतला. तू मला काय सांगणार होतीस? तिचं हसू गायब झालं. काही नाही. त्या 3 जादुई शब्दांचा उच्चार ती करू शकत नव्हती. तिच्या घशात गाठीसारखं काहीतरी झालं आणि तिने आरवला पुन्हा किस केलं. आरवचे ओठ तिच्या चेहऱ्यावर, मानेवर, खांद्यावर फिरत होते. त्याने तिच्या खांद्यावरून ड्रेस खाली ओढला आणि तिची क्लिवेज दिसू लागली. त्याने तिच्या उजोरांच्या रेषेवर किस केलं. एकता आनंदाने कळकळली. तो तिला उचलून बेडवर घेऊन गेला. त्याने आपला सूट, शर्ट आणि ट्राउझर्स काढले आणि एकतानेही आपला ड्रेस काढला.
आरव जंगलीपणे तिच्या ओठांवर तुटून पडला. ती ब्रा घातलेली नव्हती, त्याला कोणतीच अडथळा नव्हता. त्याच्या तोंडाने तिच्या कडक स्तनाग्रावर हल्ला केला. त्याचे हात तिच्या ओलसर स्त्रीत्वाला शोधू लागले. एकता जोरजोरात कळवळू लागली. तिचे नखं त्याच्या पाठीवर उमटत होती. त्याने बोटांनी रेषा काढल्या. त्याने तिच्या जखमेवर किस केला आणि परत तिच्या उजोरात आला. त्याच्या हाताने तिच्या उंचवट्यांना स्पर्श केला आणि मग तो पुन्हा तिच्या ओठांवर आला. त्याने तिच्या ओठांमध्ये आपली जीभ ढकलली. तिला खोल आनंद मिळाला. आरव पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला होता. त्याने कोणतीही घाई करण्यास संकोच केला नाही. एका जोरात त्याने संपूर्ण मध्ये तिच्या आत प्रवेश केला. एकता किस तोडून मोठा श्वास घेत ओरडली. तिच्या अचानक ओरडण्यावर त्याने तिचे ओठ झाकले आणि गती वाढवली. हळूहळू दुखण्याचं रूपांतर तिला अखंड आनंदात झालं. त्याने तिच्या मानेच्या खोबणीत जीभ फिरवली. ती उशीवर डोकं टेकून जोराने श्वास घेऊ लागली आणि अखेरीस ती त्याच्यावरच परमोच्च क्षणाला पोहोचली. काही सेकंदांनी तोही संपला आणि तिच्या बाजूला कोसळला. एकताने त्याच्या चेहऱ्यावर किस केला आणि त्याच्या मजबूत शरीरावर हात फिरवला. त्याने डोळे उघडून तिच्या केसात हात फिरवला. त्याने खोल उसासा घेतला आणि तिला आपल्याजवळ ओढलं. तिचे नग्न उरोष त्याच्या छातीला लागले. त्याने तिला पुन्हा किस केला आणि आकांक्षेने तिला घट्ट मिठीत घेत, "मी तुला सोडत नाही," तो तिच्या कानात कुजबुजला. "आरव," एकताने त्याच्या डोळ्यात पाहिलं. "कृपा करून मला धोका देऊ नकोस." तिच्या डोळ्यांतून एक अश्रू वाहिला. आरवने तो पुसून टाकला. "कधीच नाही. वचन आहे." एकता मोबाईलच्या आवाजाने जागी झाली, पण मोबाईल कुठे होता? ती आरवच्या मिठीतून अलगद बाहेर आली आणि बेड खालून मोबाईल शोधला. "मी लग्न करते." आनंदाने किंचाळलेला आवाज ऐकून तिची झोप उडाली. "अलिशा, तूच आहेस?" "एकता, मी खूप खूप हॅप्पी आहे." "कॉंग्रॅच्युलेशन स्वीटी. मला विश्वास बसत नाही. मी लग्न करते." "ते खूपच छान आहे, पण थांबू शकली नसतीस का? सकाळी 6 वाजलेत." "जमत नव्हतं. तुम्ही दोघंच माझ्या खऱ्या मैत्रिणी आहात. टीना तर घुबडासारखी आहे, संपूर्ण दिवस झोपते. पण तू सकाळी उठणारी आहेस म्हणून तुला फोन केला." "मी? खरोखर?" एकता मनात म्हणाली. आरवसोबतचं नातं सुरू झाल्यापासून तिचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं होतं. "तर एकता, आता तुझी पाळी. तू कधी लग्न करतेस?" आलिशाने विचारलं. एकताने आरवकडे पाहिलं. तो तिच्या बाजूला झोपेत हलत होता आणि ती म्हणाली, "माहीत नाही." हे बोलताना आरव जागा झाला. झोपेतच त्याने हात तिच्या कमरेवर ठेवला आणि तिला खाली ओढलं. "मी तुला नंतर फोन करते अलिशा," म्हणत एकताने कॉल कट केला आणि आरवने तिचा मोबाईल सोफ्यावरून फेकून दिला. तो आधीच ताट झाला होता. त्याने तिला किस केलं. तिच्या पोटावर हात दाबला आणि तिच्यात शिरला. आनंदाने तिचं डोकं गरगरू लागलं. लोक म्हणतात सकाळचा राऊंड जास्त चांगला असतो. आणि त्यानंतर ते दोघं पुन्हा झोपले. एकता 8:30ला जागी झाली. तिने अंघोळ केली आणि तिच्या आईचे 3 मिस कॉल्स दिसले. आता तिला इराला सांगावं लागणार होतं की ती तिच्याकडे राहिली होती. देवा रे, या मुलाच्या नावाखाली ती आता खोटंही बोलणार होती. प्रेम माणसाकडून काय काय करून घेतं. तिने आरवच्या झोपलेल्या चेहऱ्यावर एक किस केला आणि नाश्त्याच्या शोधात खाली आली. ती खूप भुकेली होती. आरव रिकाम्या बेडवर जागा झाला, पण एकताला फोन करण्याच्या आधीच त्याच्या मोबाईलवर ईशानचा कॉल आला. "सकाळी उठताच कोणाचा आवाज ऐकायला हवाय तर तो तुझा नाही," आरवने चिडवत म्हणाला. "आत्ताच बोलायचं आहे," ईशान ओरडला. "अरे वा, शांत हो. काय झालं? कालपासून विचित्र वागत आहेस." "प्रत्यक्षात सांगतो, लगेच लॉबीमध्ये ये. वाट पाहतोय." आणखी काही विचारण्याआधीच ईशानने फोन कट केला. आरवने पटकन शावर घेतला आणि तयार झाला. लॉबीमध्ये आल्यावर ईशान तिथेच उभा होता. त्याने आरवला कॉन्फरन्स रूमकडे नेलं. जे काही सांगायचं होतं ते दोघांतच व्हावं म्हणून. स्कायहॉक एअरलाइन्सच्या लंडन ऑफिसमध्ये डील्स फायनल करण्यासाठी खूप गडबड होती. पण या सर्व बिझनेस चॅलेंजमध्ये आरवच्या मनात दुसरंच वादळ घोंगावत होतं. त्याच्या आनंदाचं वादळ. एकता त्याला सोडून गेल्यापासून तो स्वतःलाच समजू शकत नव्हता. त्याच्यात काय चाललं आहे हे त्यालाच समजत नव्हतं. तो कामावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. खूप बेचैन होता. तिला त्याची गरज आहे हे तो तिला कसं सांगणार? शेवटी दडपण सहन न झाल्याने त्याने काम सोडलं आणि आपल्या अपार्टमेंटला परतला. त्याने शावर घेतला आणि टीव्ही लावून बातम्या ऐकू लागला. व्यावसायिक बातम्यांमध्ये एक बातमी त्याचं लक्ष वेधून घेतली. मुंबईत झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल. कॅन्सरग्रस्त मुलांसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम. प्रेक्षकांनी त्या नाटकाच्या लेखिकेचं खूप कौतुक केलं. रोमॅन्टिक वेलचं नाटक. एकता सिन्हा रॉय आता राष्ट्रीय मंचावर पोहोचली होती. तिचं लेखन देशभरात पोहोचत होतं. आरवने टीव्ही बंद केला. तो त्याच्या हृदयातील रिकाम्या जागेला कुरतडत होता. त्याने दोघांच्या जगांची तुलना केली. एकता, स्वप्नात जगणारी मुलगी, आणि तो, कठोर वास्तवाशी सतत लढणारा. दोघे पूर्णपणे वेगळे असूनही एकमेकांशी जणू आत्म्याने बांधले गेले होते. जितका तो विचार करायचा तितका जास्त गोंधळायचा. या भूलभुलैयातून बाहेर कसं पडावं? मन विचलित करण्यासाठी त्याने सुटकेसमधून काही बिझनेस मॅगझिन्स काढली आणि त्यातून एक छोटी पुस्तक खाली पडलं. रोमिओ अँड ज्युलिएट.
एकताच्या खोलीतून चोरून आणलेलं. जी कथा तो आयुष्यभर हसत उडवत राहिला होता. पण तीच एकमेव प्रेमकथा होती जी त्याने वाचली होती. 3 वेळा वाचलेल्या असूनही अर्थ नीट समजला नव्हता. एकताने तिच्या आवडत्या ओळी लाल पेनाने मार्क केल्या होत्या. त्याने पुस्तक उघडलं आणि त्या ओळी वारंवार वाचू लागला. आणि यावेळी पहिल्यांदाच त्याला त्यांचे खरे अर्थ उमगले. एकतासोबतच्या त्याच्या आठवणींतून. आजवर माझ्या हृदयाने कधी प्रेम केलं होतं का? नाही. कारण खरी सुंदरता मी आज रात्रीच प्रथमच पाहिली. हे वाचताच त्याला आरोसोबतची पहिली रात्र आठवली. माझं एकमेव प्रेम माझ्या एकमेव द्वेषातून जन्मलं. खूप लवकर पाहिलं पण ओळखलं मात्र खूप उशिरा. किती अद्भुत आहे हा प्रेमाचा जन्म. ज्याच्यावर मला तिरस्कार होता त्याच्यावरच मला प्रेम करावं लागतंय. खरंच. एकतापूर्वी त्याचा तिटकारा करायची, त्याला तिचा शत्रू मानायची. पण तरीही ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि ते प्रेम निश्चितच निस्वार्थ होतं. फॉर नेव्हर वॉज अ स्टोरी ऑफ मोर बो दॅन दिस ऑफ ज्युलियट अँड हर रोमिओ. काही प्रेमकथा कधीच अपेक्षित शेवटापर्यंत पोहोचत नाहीत, पण तरी त्या ऐतिहासिक बनतात. प्रेम कधी तयार करता येत नाही, ते स्वतःहून घडतं. आणि त्या क्षणी आरवला त्याच्या डोक्यातील गोंधळांचा मार्ग सापडला. तोही त्या छोट्या पक्षावर तितकाच निस्वार्थ प्रेम करत होता. तो स्वतःवर हसला. कारण ज्या प्रेमकथा त्याला कधीच आवडत नव्हत्या, त्याच आज त्याच्या संकटाचं उत्तर देत होत्या. भावना, वेदना, गोंधळ याला फक्त एकच नाव होतं, प्रेम. हो, एकता तीच मुलगी होती जिच्यासाठी तो काही करू शकत होता. अगदी रोमिओसारखं वेडही. त्याने फोन काढला आणि एकतालाच कॉल करणार होता. तेवढ्यात टीना तिचं नाव स्क्रीनवर चमकलं. आरव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. टीनाचा ताणलेला आवाज ऐकून तो थबकला. त्याची कायम हसतमुख असणारी बहीण तणावात. टीना, काय झालं? यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढील भाग आपल्या या कथेचा शेवटचा असणार आहे. धन्यवाद.